नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना आपण जिंकलाय, मोठ्या फरकाने जिंकलाय आणि याचा पुढचा सामना हा आपला UAE संघासोबत होणार आहे, म्हणजे संयुक्त अरब अमिराती या संघासोबत आपला सामना होणार आहे। पण या संघासोबतच्या सामन्यात आपण काही वेगळे प्रयोग केले पाहिजेत का? कोणाला नवीन संधी दिली पाहिजे? नाही, मला नाही वाटतं की कुणाला नवीन संधी दिली पाहिजे, कारण की काय की ते मोमेंटम आहे आपल्याकडे आहे आता आणि सगळे जे लोक आहेत ते फॉर्ममध्ये येतात। धवन आला, विराट कोहली फॉर्ममध्ये आहे, अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये आहे। या मॅचमध्ये आपल्याला हे करायचं की रायना, धोनी हे सगळे वरती जाऊन बॅटिंग करायचं आणि खूप रन करायचं आहे। कॉन्फिडन्स येईल त्यांना, बॉलर्सला पण कॉन्फिडन्स येईल। आपण पुढच्या मॅचमध्ये ते अंबती रायडूला संधी दिलं तर आणि स्टुअर्ट बिनीला संधी दिलं ते बरं होणार नाही, कॉम्बिनेशन आपलं बिघडणार, कारण की आपला पुढचा मॅच आहे वेस्ट इंडिज विरुद्ध। नवीन अशी एक बाब आहे की त्या संघासोबत संयुक्त अरब इमिरातीमध्ये एक मराठी मुलगा खेळतो आपला स्वप्नील पाटील हा मुलगा आपल्या मुंबईतला मुलगा त्यांच्या टीममधून खेळतो। तो रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे उद्या, तर त्या बाबतीत काय कसं होईल? स्वप्नील पाटील जे आहे ते मुंबईत क्रिकेट शिकला तो आणि तो मुंबईमध्ये क्लब क्रिकेट खेळत होता, तिकडे तो जाऊन काम करत आहे आणि त्या बाबतीत त्याला संधी मिळाला तिकडे क्रिकेट खेळायला, म्हणून तो खेळतो त्यांच्याबरोबर। आणि ते एक इंटरेस्टिंग कॉन्टेस्ट असणार आपल्याला, कारण की स्वप्नील मुंबईचे क्रिकेटर्स आहे, त्यांना तो ओळखतो आणि त्याला माहीत आहे की काय करायचं त्यांच्याबरोबर। पण जेव्हा ते फील्डवर जाणार तेव्हा ते मराठी माणूस असणार नाही, ते क्रिकेटर्स असणार आणि त्यांचा रोल आहे UAEला जिंकायला, आपला रोल आहे इंडियाला जिंकायला। परत या स्टेडियमवरती एक दिवसीय सामन्यामध्ये आपण आतापर्यंत 234 म्हणजे 234 पर्यंत आपला स्कोर गेलेला आहे हायेस्ट। यावेळी काय चेस करू 300 नाही, मला वाटतं की आपल्याला परत पहिल्यांदा फलंदाजी करायचं आणि नंतर UAEला रेस्ट्रिक्ट करायचं, कारण जितकं आपण बॉलिंग करून UAEला आउट करणार तितकं आपल्या बॉलर्सला अजून कॉन्फिडन्स येणार। मला वाटतं की हे मोमेंटम आणि कॉन्फिडन्स हे दोन्ही बजवर्ड असणार इंडियन टीमसाठी आणि मला वाटतं की शनिवारी पण जर आपण पहिला फलंदाजी केलं ते बरं होईल आपल्याला, कारण आपण आपल्या बॅट्समॅन फॉर्ममध्ये येणार आणि की UAEने पहिल्यांदा फलंदाजी केलं तर ते जास्त मोठं स्कोर लावणार नाही स्कोरबोर्डवर, म्हणून हे की आहे की आपण पहिल्यांदा फलंदाजी करून त्यांना रेस्ट्रिक्ट करायचं आणि बॉल आउट करायचं। आत्तापर्यंतच्या वर्ल्ड कपमध्ये आता जेवढे सामने झाले त्यामध्ये लहान संघांनी पण मोठे धक्के दिलेत, तर अशा प्रकारचा धक्का मिळण्याचे आपल्याला चान्सेस आहेत किंवा त्याची भीती आपण बाळगली पाहिजे? नाही, UAE असं संघ नाही की तो आपल्याला इंडियाला काय टक्कर देणार। आयर्लंड असेल तर मी सांगणार की खूप भीतीचा टीम आहे म्हणून, पण UAE असं टीम नाही आहे की आपल्याला तो त्या दिवशी खूप ट्रबल करणार, मला असं वाटत नाही। त्यांनी खूप इम्प्रूव्हमेंट केलं आहे मागच्या 1 वर्षात, पण तो असा टीम नाही आहे की तो आपल्याला त्या दिवशी टक्कर देईल, कारण की आपण जे आहे ते वर्ल्ड चॅम्पियन आहे, नंबर 2 आहे ICC ODI रँकिंग्समध्ये, आपण खूप पुढे आहे त्यांच्यापर्यंत। तो मोठ्या फरकाने आपण जिंकू हा सामना, काफी मोठ्या फरकाने जिंकू। अशा प्रकारे चंद्रेश नारायण यांचं म्हणणं आहे की हा पुढचा सामना देखील विजयरथ आपला कायम राहणार आहे आणि मोठ्या फरकाने आपण हा सामना जिंकणार आहे। यासाठी टीम इंडियाच्या चाहत्यांना एक सुखद अशी बातमी जरी असली तरी हा सामना पुढचा कसा होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। धन्यवाद।